एमडी एनेस्थीसिया में कंप्लीट किया है गवर्नमेंट मेडिकल कॉलेज मीरठ से, और उसके बाद उन्होंने अपना डिप्लोमा क्रिटिकल केयर फोर्टिस हॉस्पिटल से कंप्लीट किया है। उन्होंने ग्रांट मेडिकल कॉलेज में, जो जेजे कॉलेज है, हॉस्पिटल है, वहां पे असिस्टेंट प्रोफेसर के रूप में डिपार्टमेंट ऑफ एनेस्थीसिया और क्रिटिकल केयर में काम किया है। वो एसोसिएट कंसल्टेंट भी है डिपार्टमेंट ऑफ क्रिटिकल केयर फोर्टिस हॉस्पिटल में, और अभी जो बाइकला में है इंटेंसिविस्ट और फ्रंटलाइन हेल्थ केयर पर्सनल के रूप में काम करते हैं, जो हर दिन कोविड-19 पेशेंट्स का देखभाल करते हैं। सर, हम बहुत ही खुश हैं और बहुत ही सौभाग्य अपने आप को समझते हैं कि आप यहाँ पर अपना समय दे पाकर यहाँ पर आए हैं। मैं अभी आपका स्वागत करना चाहूंगा कि आप यहाँ पर आ जाए सर, और हमारे साथ थोड़े शब्द बांटे सर। थैंक यू मिस्टर डिसूजा। एम आई ऑडिबल टू एवरीवन? जी सर। मेरी आवाज आ रही है? यस सर। जी सर। या नमस्कार, मी डॉक्टर मनीष वाधवानी. मी प्रेझेंटली मसिना हॉस्पिटल रुग्णालयात ॲज अ आयसीयू स्पेशलिस्ट म्हणून काम करतोय. मसिना हॉस्पिटल हे एक मुंबईतला एकमात्र हॉस्पिटल आहे जो 100 वर्ष झाले, त्याला 100 पेक्षा जास्त वर्ष झाले, आणि हे दुसरी महामारी आहे जी मसिना हॉस्पिटल विटनेस करतो आहे. आधी एक महामारी आपल्या इंडियामध्ये आली होती 1912 मध्ये, स्पॅनिश फ्लू म्हणून. तेव्हा पण मसिना हॉस्पिटलनी त्यांची रुग्णाची सेवा केली होती. आता ही दुसरी महामारी आहे, त्याला आपण पॅन्डेमिक म्हणतो, कोरोना व्हायरसची. आणि मसिना हॉस्पिटलनी सुरुवातपासून आपल्या रुग्णांची सेवा केली आहे. आतापर्यंत मसिना हॉस्पिटलमध्ये आपण 700 पेक्षा जास्त मरीज ठीक करून घरी गेले आहेत, आणि आपल्याकडे टोटल 80 बेड्स आहेत फॉर फक्त कोविड पेशंटसाठी, आणि त्यात 20 बेड्स आहेत आपले एचडीयू बेड्स आहेत. आता आपण थोडीशी जानकारी घेऊया कोरोना व्हायरस च्या बाबत. कोविड-19 म्हणजे काय? आता कोविड-19 हे एक शॉर्ट फॉर्म आहे, त्याचा लॉंग फॉर्म आहे कोव मतलब कोरोना व्हायरस. आयडी इज इन्फेक्शियस डिझीज, जो ते जसं ते इफेक्ट आहे, जो तो डिझीज कॉज करतो. आणि 19 म्हणजे जो त्याचं हे होतं, 2019 मध्ये तो डिस्कवर झालेला वुहानमध्ये, पहिल्यांदा पाहिलेला डिसेंबर 2019 मध्ये. आणि ह्याला WHO पॅन्डेमिक घोषित केलंय मार्च 2020 मध्ये. आणि पॅन्डेमिक म्हणजे महामारी. याच्यापेक्षा आधी पण काफी महामारी आली आहेत, आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त इफेक्ट झालेला स्पॅनिश फ्लूचा, जे 1912 मध्ये आलं होतं. त्याच्यानंतर 2002 मध्ये आलं होतं मर्स म्हणजे मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम, आणि त्याच्यानंतर आलेलं 2012 मध्ये स्वाईन फ्लूचं एवढं जास्त इफेक्ट दिसलं नव्हतं इंडियामध्ये, पण कोरोना व्हायरसनी काफी म्हणजे खूप जास्त इफेक्ट पसरलेला आहे इंडियामध्ये, आणि खूप म्हणजे डेथ झाले आहेत कोरोना व्हायरसच्या नावाने. आता कोरोना व्हायरस हा काय करतो आपल्या माणसाला, म्हणजे माणसाच्या बॉडीला तो काय इफेक्ट करतो? आता 50 ते 60% माणसं त्यांना फक्त काही एक्सपिरियन्स होत नाही, फक्त ताप येतो आणि गळ्यात थोडस दुखतो, आणि बाकी काय होत नाही त्यांना. एक नॉर्मल साधारण व्हायरल फिवर म्हणून 5-6 दिवस राहतो आणि जातो 50 ते 60%. बाकी जे 40% आपलं कोरोना व्हायरस लंग्सला इफेक्ट करतो. आपल्या लंग्सला इफेक्ट करून त्याचे जे इफेक्ट्स आहेत, म्हणजे एकदा लंग्स इन्व्हॉल्व झाले की पेशंटला ब्रेथलेसनेस म्हणजे धाप लागते, आणि ऑक्सिजन लेवल कमी होते, छातीत दुखते, आणि 100 पेक्षा 15 पेशंट आयसीयू मध्ये जातात, आणि त्याचं मॉर्टॅलिटी रेट सध्या आहे 2 ते 3%. म्हणजे 100 पेक्षा 3 माणसांची मृत्यू होते. ती आपली म्हणजे ऍज कम्पेअर्ड टू म्हणजे मार्च मध्ये जी सिच्युएशन होती, मार्च एप्रिल मे मध्ये, आता आपण प्रेझेंटली आपण काफी बेटर सिच्युएशन मध्ये आपल्याकडे एक एक्सपिरियन्स आहे, आणि आता आपल्याला बेटर औषधे उपलब्ध आहेत त्याच्या उपचारासाठी. आता कोरोना व्हायरस
कुठला म्हणजे कुठले माणसं त्याला ज्यादा प्रोन आहेत, त्याला आपण वल्नरेबल पॉप्युलेशन म्हणतो. म्हणजे कोणाला जास्त धोका आहे कोरोना व्हायरसचा, ते आहे आपलं एल्डरली पीपल, लाईक जे ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे, किंवा जे व्यक्ती ज्यांना काय कोमॉर्बिडिटीज म्हणजे काय बिमारी आहे, जसं काय डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट डिझीज, किंवा त्यांचं काय कॅन्सर आहे, किंवा त्यांचं काय ऑपरेशन ट्रान्सप्लांट वगैरे काय रिनल ट्रान्सप्लांट झाले आहेत, की त्यांना काय इम्युनोसप्रेशन मेडिकेशन चालू आहेत, हे व्यक्ती जास्त प्रोन आहेत, जास्त म्हणजे त्यांना कोरोना व्हायरसचा जास्त धोका आहे. तर मी आता याच्या नंतर सांगतो की कोरोना व्हायरस कसं स्प्रेड होतो. कोरोना व्हायरस ह्याची एंट्री माणसाच्या बॉडीमध्ये फक्त 3 ऑर्गननी होते. एक आहे आईज किंवा डोळा, नाक आणि तोंड. या तीन ऑर्गनतून कोरोना व्हायरस बॉडीच्या आतमध्ये शिरतो. आता हे बॉडीमध्ये कसं जातो, म्हणजे त्याला आपण सायंटिफिक लँग्वेज मध्ये म्हणतात ड्रॉपलेट न्यूक्लिआय. ड्रॉपलेट न्यूक्लिआय म्हणजे एका व्यक्तीला कोरोना ग्रस्त झाली आहे आणि त्याला खोकला किंवा शिंक येत आहेत, तर जेव्हा तो खोकतो किंवा शिंकतो, तर त्याच्या बॉडीतून जो सलाइवा निघतो, म्हणजे ज्याला आपण ड्रॉपलेट न्यूक्लिया म्हणतात, तर आजूबाजूला जो व्यक्ती असणार आणि त्याच्या बाजूला असेल 1 मीटरच्या आतमध्ये, तर त्याने जास्त धोका आहे त्याला, जो त्याच्या बाजूला आहे, त्याला आपण ड्रॉपलेट न्यूक्लिया स्प्रेड म्हणतो. दुसरं एक स्प्रेड होते फोमाइट्सनी. फोमाइट्स म्हणजे काय, जे असे वस्तू ज्याला जीव नाहीये, जसं की डोअर हँडल, जसं की बॉटल, पेन, त्यांनी पण कोरोना व्हायरस स्प्रेड होऊ शकतो. म्हणजे कसं, जेव्हा कुठल्या व्यक्तीला कोरोनाग्रस्त झालाय, त्यांनी एक डोरला हात लावला विदाउट एनी प्रिकॉशन्स, आणि नंतर दुसरा व्यक्ती आला आणि त्यांनी पण तो स्वस्थ होता आणि त्यांनी पण विदाउट प्रिकॉशन्स त्या डोरला परत हात लावला, डोर उघडला आणि नंतर त्याच्या तोंडाला हात लावला, तसं स्प्रेड होतो फोमाइट्सनी. जास्त चान्स ऑफ स्प्रेड आहे ड्रॉपलेट न्यूक्लियानी, म्हणजे आपण जास्त त्याच्या समोर आलो, जेव्हा ज्याला कोरोना व्हायरस आहे आणि त्याच्या समोर आलो आणि त्यांना खोकला झालं आणि आपण विदाउट आणि प्रिकॉशन्स काय केलं नाही, त्यात खूप डेंजरस स्प्रेड होतो. आणि कोरोना व्हायरसचा एक खासियत, कॅरेक्टरिस्टिक हे आहे की तो खूप रॅपिडली स्प्रेड होतो. इट्स व्हेरी कंटेजियस, आणि त्याच्यामुळे हा महामारी त्यांनी केली आहे. इट्स व्हेरी कंटेजियस, बट ऍट द सेम टाइम इट इज इझिली डिस्ट्रॉयबल, म्हणजे तो आपण त्याला बॉडीच्या आतमध्ये जाण्याच्या पूर्वी आपण त्याला खतम करू शकतो विथ ॲडिक्वेट प्रिकॉशन्स. ठीक आहे, तर आपण कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन कसं प्रिव्हेंट करू शकतो याच्याबाबत थोडंसं बोलणार मी. जसं की तुम्हाला सांगितलं मी, कोरोना व्हायरसची एंट्री कुठून होते, डोळ्यातून, नाकातून किंवा तोंडातून. तर सिंपल गोष्ट आहे, हे 3 कव्हर करून ठेवा जेव्हा तुम्ही बाहेर पडताय, की कुठल्या व्यक्तीच्या अंगेत येत आहे, तुम्ही ह्याला कव्हर करून ठेवा. जसं आईजला यू कॅन कव्हर विथ, आपण डोळा कसं कव्हर करू शकतो, गॉगल किंवा फेस शिल्ड, आणि नाक आणि तोंड कसं कव्हर करू शकतो, मास्क. ठीक आहे, तर आपल्या सरकारने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत त्याच्या बाबतीत. एक शॉर्ट फॉर्म मी बनवलंय, त्यात आहे SMS. SMS म्हणजे फर्स्ट एस म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, M म्हणजे मास्क, आणि सेकंड S म्हणजे सॅनिटायझिंग. तर आपण एक एक करून घेऊया. फर्स्ट इज सोशल डिस्टन्सिंग. आणि सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय, जेव्हा आपण कुठल्या व्यक्तीला भेटतो, आपण 2 व्यक्तीच्या मध्ये कमीत कमी 1 मीटर किंवा 3 फीटचं अंतर ठेवावं, आणि जास्त कोणाला टच करू नये. नमस्तेनी त्यांना स्वागत करावे, नमस्तेनी विश करावे, आणि क्राउडिंगला जाऊ नये. क्राउडेड प्लेस जेव्हा जिथे खूप गर्दी आहे तिकडे जाऊ नये. आपल्या तोंडाला किंवा नाकाला किंवा हाताला टच करू नये,
आणि रेस्पिरेटरी एटिकेट्स म्हणून आपण सायंटिफिक लँग्वेज मध्ये बोलतो, रेस्पिरेटरी एटिकेट्स फॉलो करावे. रेस्पिरेटरी एटिकेट्स म्हणजे कोणाला खोकला आहे किंवा कोणाला शिंक येते तर आपल्या बरोबर एक टिश्यूवर किंवा रुमाल ठेवावे आणि जेव्हा खोकला किंवा शिंक आली तर आपलं तोंड आणि नाक त्यांनी कव्हर करून त्यात खोकावे आणि शिंकावे. जर हे अवेलेबल नाहीये आणि तुम्हाला खूप म्हणजे जोरात शिंक आली आणि रुमाल तुमच्याकडे सापडत नाहीये तर तुम्ही काय करू शकता, जस्ट तुमचं तोंड तिकडे तुमच्या शोल्डरला लावून आणि असं शिंकू शकताय. त्याने काय होईल, तुमची ड्रॉपलेट न्यूक्लिया आहेत ना ते समोर ते तुमच्या बाजूला जाणार नाही आणि कुठला व्यक्ती असेल बाजूला त्याला स्प्रेड होणार नाही. एअर म्हणजे आता दुसरा आहे मास्क. आता मास्क घालणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडताय तेव्हा तुम्हाला एक कापडाचा मास्क घ्यायचा आहे. एक दोन किंवा 3 किंवा 4 मास्क आपल्याकडे घेऊन ठेवावे आणि जेव्हाही तुम्ही घरातून बाहेर पडताय तो मास्क घालूनच बाहेर पडावे. आता मास्क कसं घालायचं ते तुम्ही आता मी स्क्रीन शेअर केली आहे. की मास्क घालायच्या आधी तुम्हाला तुमचे हात स्वच्छ साबणाने किंवा सॅनिटायझरने सॅनिटाईज करावे. त्याच्यानंतर मास्कला बघायचं. मी तुम्हाला घालून दाखवतोय. माझ्याकडे एक क्लॉथ मास्क आहे, फॅब्रिक मास्क. ठीक आहे. आधी हँडवॉश किंवा सॅनिटायझिंग विथ सॅनिटायझर किंवा सोप अँड वॉटर. त्याच्यानंतर मास्कला बघावे. मास्कला काय म्हणजे तो डर्टी नसला पाहिजे आणि फ्रेश धुतलेला मास्क असायला पाहिजे. आणि मास्कला आपल्या तोंडावर आणि नाकावर तुम्हाला हे मास्क काढून ते मास्क घालून दाखवतोय. हा N95 आहे, हॉस्पिटलमध्ये घालतोय आपण. आता मी तुम्हाला क्लॉथ मास्क घालून दाखवणार आहे. याला फक्त साईडनी हँडल करायचं, त्याच्या हँडल्सनी, आणि त्याला आपलं नाक आणि तोंड आणि चिन पर्यंत ठेवावे. त्यांना पूर्ण क्लोज करावे आणि त्याला असं तुमचं पूर्ण मास्क टाईट व्हायला पाहिजे, लूज असायला नाही पाहिजे. कुठूनही लीक कमीत कमी लीक पाहिजे. ठीक आहे. आता मास्क घातल्यावर आपण परत सॅनिटायझिंग करावे हात. आणि मास्कला सारखं टच करू नये, तोंडावर हात लावू नये. ठीक आहे. आता मास्क काढताना कसं आहे, तसंच जेव्हा तुम्ही जसं मास्क घातलं तसंच काढायचं. पहिला हात स्वच्छ धुवावे, सॅनिटाईज करावे किंवा सोप वॉटरने धुवावे. त्याच्यानंतर स्ट्रॅप्सला इथं टच करायचं नाही, फ्रंटला कधीही टच करायचं नाही मास्क घातल्यानंतर. तुम्ही जेव्हा मास्क घालताय तेव्हा तुम्ही ऍडजस्ट करू शकताय, पण घातल्यानंतर जेव्हा तुम्ही काढताय मास्क तेव्हा समोर टच नाही करायचं आणि डायरेक्टली इकडनं आपण काढून बॉडीच्या फार दूर घ्यायचंय. आपल्या बॉडीच्या म्हणजे कपड्यात नाही ठेवायचं, दूर घेऊन मास्क साठी तुम्हाला काय बॅग किंवा पॉलिथिन असेल त्यात घालून ठेवायचं. आणि नंतर जेव्हा तुम्हाला लागते तेव्हा परत घालून तसंच जसं मी सांगितलं तसंच घालायचं आणि परत वापर करायचा. आणि हे मास्क रोज धुवायचे आणि सेपरेट एकदा मास्क डर्टी झालं किंवा काय तुम्ही सिक्रेशन्स वगैरे जास्त झाले तर मास्क धुवावे लागतील नॉर्मल जसं धुत आहे. ठीक आहे. आणि मास्क काढल्यानंतर पण हँड वॉश करायचे. ओके. आता मास्कचे डोंट्स म्हणजे आपण काय नाही करायला पाहिजे मास्क घातल्यानंतर. पिक्चर दाखवतोय. लूज मास्क नको पाहिजे, सील व्यवस्थित पाहिजे मास्कचं. आणि मास्क तुमच्या नाक आणि चिन आणि मूग सगळं कव्हर करायला पाहिजे. आणि कोणाच्या म्हणजे व्यक्तीच्या समोर तुम्ही मास्क काढून उभे राहू नका. आणि मास्क कम्फर्टेबल क्लॉथ मास्क घाला. डिफिकल्ट वाले मास्क जे जास्त हेवी आहेत ते घालू नका. आणि मास्क कोणाबरोबर शेअर करू नका. आणि मास्क खाली पण घेऊ नका. जेवण करताना वगैरे मास्क खाली घेऊ नका. तुम्हाला काय करायचं, मास्क काढून करा, हात स्वच्छ धुवून करा. ठीक आहे. नंतर येते सॅनिटायझिंग.
SMS मध्ये नंतर येतं सॅनिटायझिंग. आता सॅनिटायझिंग म्हणजे काय, आपलं दुसरं त्याचं मेडिकल सायंटिफिक लँग्वेज आहे हँड हायजीन. हँड हायजीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हँड हायजीन आपलं कसं हँड हायजीन करू शकतो आपण, जसं तुम्हाला अवेलेबल सगळ्यात बेस्ट आहे सोप आणि वॉटर. साबण आणि पाणीनी हात स्वच्छ 30 to 40 सेकंड्सनी तुम्हाला जी मी स्टेप्स दाखवली आहेत स्क्रीनमध्ये, 7 स्टेप्स आहेत हँड हायजीनचे, ते स्टेप्स व्यवस्थित करावे साबण आणि पाण्याने, आणि 30 to 40 सेकंड्स मध्ये तुमचा हात स्वच्छ होईल. हा स्टेप्स का इम्पॉर्टंट आहेत, कारण सगळे तुमच्या हाताचे एक एक कॉर्नर ला हे पोहोचतो आणि सगळं हात तुमचं स्वच्छ करून तुम्ही बाकी कुठेही हात लावू शकता त्याच्यानंतर. आणि जर तुम्हाला सोप अँड वॉटर अवेलेबल नाहीये तेव्हा तुम्ही सॅनिटायझरचा वापर करू शकताय. सॅनिटायझर आपण तसंच 7 स्टेप्स फॉलो करायचे आहेत, आणि सॅनिटायझर तुम्ही 20 सेकंड्स पर्यंत सॅनिटाईज करावे. आणि सॅनिटायझर लावल्यानंतर हात पुसायचे नाहीत, सॅनिटायझरला ड्राय होऊ दे. सॅनिटायझर स्वतः इव्हॅपोरेट होतो, व्हॉलेटाईल आहे तो त्याला ड्राय होऊन द्यायचं, हाताला पुसायचं नाही. आणि फक्त एक कॉइन जे साईजचं सॅनिटायझर घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. ठीक आहे. आता ह्या प्रिन्सिपलनी आपण पुढे जाऊया, आणि तुम्हाला एक ट्रॅव्हल गाईड मी देतो तुम्हाला. म्हणजे ट्रॅव्हल जे लोक ट्रॅव्हल करतात त्यांना कसं प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत, बेस्ड ऑन these three SMS प्रिन्सिपल्स, लाईक सॅनिटायझिंग, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क. आता घरातून ऑफिस जाताना तुम्हाला काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत. फर्स्ट एक पहिला आहे की जेवढं होतंय तेवढं कमी वस्तू घरातून बाहेर घ्या. जसं की आपण आता ऑफिस जाताना तुम्हाला काय अति आवश्यकता आहे ज्या गोष्टीची, त्याच वस्तू घराबाहेर न्या. आता मी माझं एक्झाम्पल देतोय. आता मी 3 महिन्यापासून मी वॉच घालत नाहीये. मी फक्त टिफिन आणि वॉलेट आणि मोबाईल हे 3 वस्तू घरातून बाहेर घेतोय, आणि बाकी काही घेत नाही. वॉच नाही घालत मी, बेल्ट नाही घालत. आता तुम्ही बाकी पुढे ठरवा तुम्हाला काय गोष्टींची गरज आहे, आणि जेवढं होतंय तेवढं कमीत कमी वस्तू घराबाहेर न्या. दुसरा आहे, घरातून बाहेर पडताना तुम्हाला 2 गोष्ट लक्ष द्यायचे. एक आहे सॅनिटायझर घ्यायचंय, एक हँडी सॅनिटायझर जे तुम्ही बॅगमध्ये ठेवू शकता किंवा पॉकेटात ठेवू शकता. दुसरा आहे क्लॉथ मास्क, जे मी मास्क दाखवलं कापडाचं. ग्लोव्ज माझ्या मते रिक्वायर्ड नाही आहेत. ग्लोव्जनी उलट तुम्हाला फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी वाटते. पण जसं तुम्ही ग्लोव्ज सॅनिटाईज करताय तसं तुम्ही हात सॅनिटाईज केले तर इट इज मोर दॅन एनफ. ग्लोव्जनी उलट इन्फेक्शनचा चान्स वाढू शकतो, कारण ग्लोव्जला तुम्ही प्रॉपर सॅनिटायझिंग करू शकत नाही बिकॉज ऑफ इट्स नेचर. आता ऑफिसमध्ये जाताना ऑफिसच्या जे तुमचे एम्प्लॉयर आहेत किंवा बॉस आहेत त्यांनी आपले गव्हर्नमेंटचे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेलफेअरचे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्यांच्या साईटवर, की वर्क प्लेसमध्ये काय काय आपण प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे. ते सगळं प्रिकॉशन्स त्यांनी आपल्या एम्प्लॉईजला उपलब्ध करून द्यायचे. जसं की मी तुम्हाला थोडंसं सांगतो. थर्मल स्क्रीनिंग, एंट्री जेव्हा तुम्ही ऑफिसला एंट्री करताय तर तुमचे टेम्परेचर चेक करायला पाहिजे. कुठला एक नॉन कॉन्टॅक्ट थर्मोमीटरनी, म्हणजे जो इन्फ्रारेड थर्मोमीटर असतो. दुसरा आहे एक एंट्रीमध्ये तुम्हाला सॅनिटायझर अवेलेबल करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही एंटर करताय ऑफिसमध्ये तेव्हा तुमचा हात परत सॅनिटाईज करून आतमध्ये जावे. तिसरा आहे डिसइन्फेक्शन ऑफ प्लेसेस, म्हणजे स्वच्छता ऑफिसमध्ये जास्त ठेवावी, किंवा हर दिवसांनी कमीत कमी 2 किंवा 3दा ऑफिसला झाडू पोचा करायला पाहिजे विथ प्रॉपर डिसइन्फेक्शन सोल्युशन लाईक सोडियम हायपोक्लोराइड. जे सर्फेसेस परत टच होत आहेत, जसं डोर हँडल आहे, जसं टेबल आहे, चेअर आहे, त्यांना 2 ते 3दा दिवसांनी क्लीन करायचे. आणि सोशल डिस्टन्सिंग हे पण तुम्ही ऑफिसला पण तुम्हाला सोशल डिस्टन्सिंगचे मेजर्स फॉलो करायचे आहेत. जसं की तुम्ही कॅन्टीनला जेवायला बसताय तर कॅन्टीनला तुम्ही जेवताना तुम्हाला मास्क काढावा लागतो.
तर तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट आहे तिकडे की ज्याच्या सोबत तुम्ही जेवण करताय तिथं पण सोशल डिस्टन्सिंग मेजर्स फॉलो करा. कमीत कमी 3 फीटच्या अंतर ठेवा आणि एम्प्लॉयरला पण तसं विनंती आहे की त्यांनी कॅन्टीन मध्ये असं अरेंजमेंट करावी की 2 व्यक्ती 3 फीटच्या अंतर ठेवून बसावे. आणि दुसरी गोष्ट आहे एक एसीचा वापर करायचा की नाही. एसीचा वापर आता म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट इज अवेलेबल ऑफ फ्रेश एअर. देअर शुड बी म्हणजे प्रॉपर व्हेंटिलेशन असावं ऑफिसमध्ये. म्हणजे एअर फ्रेश एअर म्हणजे आपण एसी चालू करू शकताय पण जसं आपण आधी करायचो की सगळं डोर बंद करून सगळ्या खिडक्या बंद करून आणि नंतर एसी चालवायचो तसं नाही करायला पाहिजे आता. बिकॉज एसी काय करतो जी आपली विंडो एसी असते स्प्लिट एसी असते ती जी रूम मध्ये जी आतली एअर आहे तीच रिसर्क्युलेट होते. ती फ्रेश एअर घेत नाही बाहेरून. तर हा डिसएडव्हान्टेज आहे. तर तुम्हाला एक प्रिकॉशन घ्यायचे की तुम्ही एंट्री ऑफ फ्रेश एअर जे ऑफिसमध्ये दार आहेत ते सगळं उघडून ठेवायचे. थोडीशी कूलिंग कमी होणार पण इट इज ऍडवायझेबल दॅट हे प्रॉपर व्हेंटिलेशन असावं ऑफिसमध्ये आणि एसीचा वापर तुम्ही करू शकता. आता ऑफिसतून घरातून जाताना ट्रॅव्हलिंगच्या वेळी तुम्हाला तेच प्रिकॉशन घ्यायचे लाईक सॅनिटायझिंग युअर हँड्स फ्रिक्वेंटली. म्हणजे एव्हरी 20 मिनिट्स कुठे टच केलं तुम्ही ट्रेनमध्ये जाताना बसमध्ये जाताना कुठेही टच केलं तर तुम्ही हँड सॅनिटाईज करा एव्हरी 20 मिनिट्स आणि तोंडाला सारखं लावू नका. आता घरातून आल्यावर तुम्हाला काय गोष्ट लक्षात द्यायची आहेत की जेव्हा तुम्ही घरी आले तेव्हा तुम्ही आपल्या घरातला जे मेंबर आहेत त्यांना एक फोन करून सांगून द्या की मी आता खाली ग्राउंडवर आलोय आता वरती येतोय आणि दरवाजा उघडून ठेवा. कुठेही जास्त हात लावू नका आणि तुम्ही वस्तू घरातून बाहेर नेले होते ते घरात बाहेर एक बॉक्स ठेवा. त्यात सगळ्या वस्तू ठेवा जसं की मोबाईल आहे जसं की वॉलेट आहे जसं की टिफिन आहे आणि त्याला प्रॉपर सॅनिटाईज करूनच आतमध्ये न्या. आणि नंतर ते वस्तू बाहेर ठेवून तुम्ही डायरेक्ट तुम्ही वॉश बेसिनला जाऊन आधी हात धुवायचे आणि नंतर बाथरूमला जाऊन स्वच्छ अंघोळ करून बाहेर पडू शकताय. ठीक आहे. अजून आता इन्फेक्शन कंट्रोल इन्फेक्शन प्रिव्हेन्शन मेजर्स बाकीच्या वस्तूसाठी काय इन्फेक्शन कंट्रोल मेजर्स घेऊ शकते जसं की ग्रॉसरी जसं की किराणामध्ये आपण सगळं सामान आणतो व्हेजिटेबल्स भाज्या फ्रुट्स आणि जे पैसे असतात पैशाला पण आपण एक्सचेंज होतात. ते असं पाहिलं गेलंय की त्यांनी जास्त इन्फेक्शन पसरत नाही. जसे भाज्या वगैरे आहेत भाज्या फ्रुट्स आणि किराण्याचं सामान तुम्ही डायरेक्टली ते घरामध्ये आत आणू शकता आणि त्याला भाजी आणि फ्रुट्सला स्वच्छ धुवून तुम्ही डायरेक्टली त्याला कुक करू शकताय किंवा फ्रुट्स डायरेक्टली तुम्ही घेऊ शकता. त्याला काय व्हेजिटेबल सॅनिटायझर किंवा कुठलाही प्रकार सॅनिटायझिंगची गरज नाही आहे. कारण WHO सांगतो त्यांनी हा इन्फेक्शन जास्त असं एव्हिडन्स नाही भेटले त्यांना की आणि हा इन्फेक्शन जास्त पसरतो. नंतर आता आपल्याला स्पेसिफिक केअर वल्नरेबल पीपल जे आहेत वल्नरेबल पीपल म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं जे ज्यांना जास्त रिस्क आहे जसे एज मोर दॅन 60 पेक्षा जास्त वर्ष वाले जे व्यक्ती आहेत आणि ज्यांना काय आजार आहे त्यांनी काय स्पेसिफिक केअर घ्यावी. शक्यतो त्यांनी घरातून बाहेर नाही पडावं पण आणि त्यांचे जे मेडिसिन्स रेग्युलरली चालू आहेत डायबिटीजसाठी ब्लड प्रेशरसाठी कॅन्सरसाठी ते मेडिसिन वेळेवर घ्यावी आणि आपला जे पण डॉक्टर आहे त्यांना त्यांचा फॉलोअप घ्यावा. फॉलोअप डिले करू नये आणि आता तुम्हाला बाहेर पडायचं नाही परंतु तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन किंवा फोनवर कन्सल्टेशन घेऊ शकता डॉक्टरांची आणि डॉक्टरांची ऍडवाइस फॉलो करू शकता. आणि हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमची शुगर लेवल व्यवस्थित असायला पाहिजे तुमचं बीपी व्यवस्थित असायला पाहिजे टू प्रिव्हेंट ते कोरोना व्हायरसची प्रिव्हेन्शन करायचं आहे. आता नॉर्मल पीपलनी काय केअर घ्यावं ज्यांना काय आजार नाहीये त्यांना पण कोरोना होऊ शकतो त्यांनी काय प्रिकॉशन्स घ्यावे.
तर त्यांनी आता मार्केटमध्ये खूपच म्हणजे काफी सारे प्रोडक्ट्स आहेत ज्याला इम्युनिटी बूस्टर्स म्हणून ते मार्केटिंग ते प्रमोट करतायत. तर आपली इम्युनिटी कशी वाढवायची आहे मी तुम्हाला सांगतो. तुमची इम्युनिटी वाढवायला तुम्हाला काही इम्युनिटी बूस्टरची गरज नाही आहे. तुम्ही फक्त आपल्या आहारात म्हणजे तुम्ही ज्या जेवण घेताय त्यात कॉन्सन्ट्रेट करा. स्वस्त जेवण घ्या म्हणजे हेल्दी डाएट घ्या. जसे की फ्रेश फ्रुट्स आहेत, फ्रेश व्हेजिटेबल्स, ते सगळं फ्रेश म्हणजे फ्रेशली तुम्ही आणायला पाहिजे. फ्रेश फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आणि सगळं काही खाऊ शकताय तुम्ही. फक्त हेल्दी फक्त इम्युनिटी वाढवायला तुम्हाला थोडासा सॉल्ट कमी करावा लागेल. नमक शुगर व्हाईट शुगर कमी करावं लागेल. तेल थोडंसं कमी करावं लागेल. आणि आपल्याला ज्याला काय व्यसन आहे त्यांनी व्यसन सोडावं असं माझी विनंती. तंबाखू, अल्कोहोल हे सगळं इम्युनिटीला डाऊन करतोय आपल्याला. आणि हे आता म्हणजे इम्युनिटी चांगली ठेवायची असेल तर हे सोडावं लागेल. पाणी जास्त प्यायचंय जेवढं होतंय. स्टे हायड्रेटेड. पाणी वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्टे हायड्रेटेड म्हणजे पाणी जेवढं होतंय तेवढं तुम्ही प्या. हा ज्यांना काय आजार आहे हे जे केअर्स मी सांगतोय हे फॉर नॉर्मल पीपल आहे. ज्यांना आजार आहे जे डायलिसिसवर आहेत त्यांना जे डॉक्टरांची सल्ला बरोबर त्यांनी पाणी घ्यावे. त्यांनी जास्त पाणी त्यांना अलाउड नाही आहे पाणी प्यायला. हे फक्त नॉर्मल पीपलसाठी आहे. आणि तुम्हाला पाहिजे तर विटॅमिनची सप्लिमेंट्स तुम्ही घेऊ शकताय. विटॅमिनचे सप्लिमेंट तुम्ही घेऊ शकता लाईक विटॅमिन सी, विटॅमिन डी, आर्सेनिक अल्बम. आणि दुसरं काही म्हणजे फिजिकली ऍक्टिव्ह राहावं इम्युनिटी वाढवायसाठी. आणि मेंटल हेल्थसाठी मॅडमने खूप चांगलं लेक्चर दिलं होतं. खूप चांगलं टॉक झालेलं याच्या आधी. तर कसं मेंटल हेल्थ आपलं मानसिक स्वास्थ्य कसं स्वच्छ कसं व्यवस्थित ठेवायचं त्यात पण इम्युनिटी आपली निर्भर करते. आता फक्त शेवटचे 2 गोष्टी राहिल्यात की कोरोना आजार कसं होतो म्हणजे काय लक्षण काय आहेत कोरोनाचे. कोरोनाचे लक्षण आहेत फीवर, सोर थ्रोट म्हणजे घशात दुखणे, निघायला त्रास होणे, कफ म्हणजे खोकला, ड्राय कफ मेनली, श्वास घ्यायला त्रास होतोय, टायर्डनेस म्हणजे फटीग म्हणजे थकावट महसूस होणे, लूज मोशन्स, चेस्ट पेन, लॉस ऑफ टेस्ट और स्मेल म्हणजे काय खायची काय चव नाही लागणार आहे आणि स्मेल काही करू शकत नाही. तर हे काय सिम्पटम्स तुम्हाला दिसले तर मी तुम्हाला विनंती करतो लवकरात लवकर टेस्ट करून घ्यावे. कारण कोरोना हा आजार आहे जो बरा होऊ शकतो लवकर डायग्नोज केलं तर. लवकरात लवकर टेस्ट करावे. टेस्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे. आता तुम्ही काय मेजर्स घ्यावे जेव्हा तुम्हाला कोरोना झाला तर डॉक्टरांची सल्ला घ्यावे. आणि इफ यू आर एलिजिबल फॉर होम क्वारंटाईन म्हणजे घरी तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. तुम्हाला काय जास्त त्रास नसेल तर तुम्ही घरी ट्रीटमेंट घेऊ शकता. घरात तुम्हाला गव्हर्नमेंटची गाईडलाईन्स अनुसार तुम्हाला प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत. जसं की जे कोरोना पेशंट्स आहेत त्यांना ट्रिपल मेडिकल मास्क घालून बसायचं आहे घरात. एक सेपरेट रूम विथ अटॅच बाथरूम मध्ये त्यांना बसायचं आहे. आणि त्याने सगळं हँड हायजीन, सॅनिटायझिंग, आपलं सोशल डिस्टन्सिंग, रेस्पिरेटरी एटिकेट्स हे सगळं मेजर्स फॉलो करायचे आहेत. आणि ज्या रूम मध्ये ते राहतात त्यांना सारखं सोडियम हायपोक्लोराईड 1% सगळे सर्फेसेस क्लीन करायचे आहेत. आणि स्वतःची हेल्थची काळजी घ्यायची म्हणजे स्वतः मॉनिटर करायचं आहे. म्हणजे आता फीवर वाढतोय की कमी होते, धाप लागते की नाही, आणि काही त्रास झाला की आपल्या डॉक्टरांना भेटायचं आहे. दुसरं एक म्हणजे होम आयसोलेशन इज अलाउड ओनली फॉर दोज पीपल म्हणजे ज्यांच्याकडे केअर गिव्हर 24/7 अवेलेबल आहे. म्हणजे जो त्यांची देखभाल करू शकतो त्यांना जेवण वगैरे देऊ शकतो. आणि त्या केअर गिव्हर साठी आपण काय प्रिकॉशन्स आहेत त्यांनी पण घरामध्ये ट्रिपल लेअर सर्जिकल मास्क घालावे, हँड हायजीन फॉलो करावे, त्यांना जेवण देताना ग्लोव्ज घालून त्यांना जेवण द्या. आणि त्यांचे जे युटेन्सिल्स जे ते त्यांचे
जेवणाचे प्लेट्स वगैरे आहेत ते ग्लोव्स घालून तुम्ही तिकडनं घ्यायचे आणि स्वच्छ त्याला जसं तुम्ही नेहमीप्रमाणे धुताय त्याला क्लीन करतायत तसंच क्लीन करायचे आहेत आणि त्यांचे कपडे पण ग्लोव्स घालून ते घेऊन तुम्ही जसं तुम्ही नेहमी वॉश करताय त्याला पण सेपरेट वॉश करायला पाहिजे. बाकीची एक छोटीशी गोष्ट राहिली आहे की ते घरात कोणाला कोरोना झालं की बाकीच्या लोकांना टेस्ट करायची गरज आहे का? तर ह्यामध्ये दोन प्रकारचे लोक येतात, एक हाय रिस्क कॉन्टॅक्ट आणि दुसरं आहे लो रिस्क कॉन्टॅक्ट. हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणजे ते व्यक्ती जे एकदम क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये आहे कोरोना व्यक्ती बरोबर, जसं की फिजिकल कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्यांनी त्यांच्या कपड्यांवर हात लावलाय किंवा सेम घरात राहतात आणि सगळ्यांनी टेस्ट करायचं आवश्यकता आहे. लो रिस्क कॉन्टॅक्ट म्हणजे जे कॉन्टॅक्ट जे सेम ऑफिस मध्ये सेम रूम स्पेस शेअर करतायत म्हणजे एवढं क्लोज नाहीये, डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाहीये, त्यांना काही टेस्ट करायची गरज नाही आहे. त्याने फक्त आपल्या हेल्थचा 14 डेज मॉनिटर करायचा आहे आणि त्यांना काय क्वारंटाईन व्हायची गरज नाही. पण हाय रिस्क कॉन्टॅक्ट्सला क्वारंटाईन व्हायची 14 डेज इज मॅन्डेटरी एज पर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हे बोलून मी आता माझं टॉक संपवतो आणि आय एम ओपन फॉर क्वेश्चन अँड डिस्कशन. धन्यवाद वादनी सर, आपने इतने अच्छे रूप से ये सारी चीजें हमें बताई है. खूपच स्पष्ट स्थितीमध्ये आम्हाला सांगितलं आहे की हे जे व्हायरस जे आहे आम्ही कसं सावधान होऊ शकतात आणि कसं मेजर घेऊ शकतात. दोन प्रश्न आहे साहेब. पहिला प्रश्न आहे की हा पॅन्डेमिकच्या समयवर क्या घरी आम्ही नॉनव्हेज फूड जे आहे कुक करू शकतो का? हे पहिला प्रश्न आहे. येस, नॉनव्हेज फूड मीन्स ज्यांना म्हणजे नॉनव्हेज असं काही नाही की नॉनव्हेजनी इम्युनिटी वाढते, पण ज्यांना नॉनव्हेज खायची खूप इच्छा आहे तर तुम्ही घरात वेल त्याला कुक करून तुम्ही त्यांना काय व्हायरस वगैरे पसरत नाही. तो यू कॅन ईट नॉनव्हेज फूड, देयर इज नो प्रॉब्लेम फॉर दॅट. थँक्यू साहेब. साहेब, दुसरा प्रश्न आहे की जे लोक आज इथे उपस्थित आहे ते महिलांना आणि मुलांच्या बरोबर जे पीडित आहे त्यांच्यासाठी खूपच काम करतात आणि हे पीडित जे मूल आहे पोलीस त्यांना सुटका करून शेल्टर होम मध्ये आणतात. असं जेव्हा त्यांना नवीन असं ऍडमिशन येतात कोणतं स्पष्टपणे जसे तुम्ही सांगितलं की आम्ही प्रिकॉशन घेऊ शकतो, 14 दिवस जसे क्वारंटाईन आहे, पण आणखीन काय करू शकतात असं उपस्थितीमध्ये साहेब? मी क्वेश्चन व्यवस्थित समजलं नाही, एक रिपीट करताय तुम्ही परत क्वेश्चन? नो प्रॉब्लेम साहेब. प्रश्न ये आहे की आज जे उपस्थित आहे जे लोक आहे महिला बाल विकास विभागातून आहे आणि ते जे पीडित मूल आणि महिला आहे त्यांच्यासाठी काम करतात आणि पोलीस जे आहे खूपच केसमध्ये त्यांचा सुटका करतात आणि हा शेल्टर होम मध्ये आणतात त्यांना. जेव्हा नवीन ऍडमिशन येतात कोणतं प्रिकॉशन शेल्टर होमच्या स्टाफाला घ्यायचं आहे ताकी ते आपल्या सेहतला सांभाळू शकतात? प्रिकॉशन्स मी जसं तुम्हाला सांगितलं इन्फेक्शन कंट्रोल जे ते 3 गोष्टी आहेत, SMS, सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझिंग. तर कुठल्याही व्यक्तीला काही कोरोनाचे सिम्पटम्स नाही आहेत तर त्याला आपण शेल्टर होम मध्ये घेऊ शकतात आणि बेसिक प्रिकॉशन जसं आहे क्लिनिंग ऑफ म्हणजे सगळं तिथं जे सरफेसेस आहेत त्यांना व्यवस्थित क्लीन करायचे विथ any detergent solution like Domex or Lysol. सरफेस इन्फेक्शन येतात ते तुम्ही त्यांनी क्लीन करू शकताय आणि बाकीचे सोशल डिस्टन्सिंग मेजर्स 3 फुटाच्या अंतर ठेवावं 2 माणसाच्या मध्ये आणि आपल्या हात स्वच्छ धुवायचे. अजून काय स्पेशल मेजर्स काही मला ह्याला जोडून एक प्रश्न विचारू का? हो मॅम, प्लीज विचारा. हा मॅम विचारा. डॉक्टर, असं विचारायचंय म्हणजे आमच्या स्टाफच्या वतीने मी हे विचारते जो हा जोडून मॅडम तुमचा आवाज प्रश्न आहे आमच्याकडे जे की त्यांची मेडिकल टेस्ट करायची असते. आवाज येतोय का? हा. हो, आता येतो मॅडम. हा, मी माझा कॅमेरा बंद करते.
हा तर त्या मेडिकल टेस्ट करणं कंपल्सरी असतं डॉक्टर. जनरल मेडिकल टेस्ट असते ती कस्टडीमध्ये मूल घेताना. परंतु कोविडच्या सिच्युएशन्स मध्ये कोविडची टेस्ट करणं कंपल्सरी आहे का? जर त्या मुलाची आपण कोविडची टेस्ट नाही केली आणि त्याला आपण आतमध्ये घेतलं तर इतर मुलांना लागण होण्याची शक्यता असते, ही भीती असते स्टाफच्या मनामध्ये. तर त्यासाठी सरसकट आपण कोविड टेस्ट करूनच ऍडमिशन घेतलं पाहिजे की ऍडमिशन घेऊन मग नंतर टेस्ट केली तरी चालेल, हा एक महत्वाचा कन्सर्न आहे सगळ्या स्टाफचा. अच्छा. कोविडची टेस्ट म्हणजे आता जर जो नवीन ऍडमिशन आहे त्याला काही सिम्पटम्स नाही आहेत आणि त्याला काही म्हणजे हिस्ट्री पण नाहीये, हिस्ट्री ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणजे जो आला आहे त्यात तिथं कोविड एवढं पसरलेला नाही आहे, त्याला टेस्ट करायची गरज नाही आहे. त्याला आपण एक करू शकतो की त्याला आपण 7 days सेपरेट रूम मध्ये ठेवायचं आणि जर सिम्पटम्स वगैरे डेव्हलप झाले 7 days मध्ये तर आपण त्यांची टेस्ट करू शकतो. असं टेस्ट करायची, सगळ्यांची टेस्ट करायची गरज नाही आहे. ओके, मग आपण जे टेम्परेचर चेक करतो, टेम्परेचर येस. हा, तर आपण सगळ्या स्टाफचं पण चेक करतो, आपल्याकडे व्हिजिटर येतात त्यांचंही चेक करतो, मुलांचं चेक करतो. तर त्याचं महत्व काय आहे आणि त्याचा अर्थ काय आहे तो पण सांगा. टेम्परेचर आपण नॉन कॉन्टॅक्ट थर्मोमीटरनी मेजर करतो. टेम्परेचर म्हणजे आपण स्किनचं टेम्परेचर इन्फ्रारेड थर्मोमीटरनी मेजर करतो. जर तो टेम्परेचर 99च्या वर आहे, 98.5 किंवा 99च्या वर आहे, तर त्याला आपण फीवर म्हणून लेबल करतो. आता या कोरोनाच्या पॅन्डेमिक मध्ये आपण सगळे फीवरला कोरोना आपण सांगू शकतो. आणि जर कोणाला फीवर असेल तर इट इज बेटर टू डू अ टेस्ट अँड बेटर टू बी सेफ बिफोर एंटरिंग. मतलब त्याला प्रवेश द्यायच्या आधी त्याला फीवरची टेस्ट, कोरोनाची टेस्ट करणं आवश्यक आहे. ओके, थँक्यू. ओके, ठीक आहे. ओके, थँक्यू सर. थँक्यू सर. एक फायनल प्रश्न मी विचारतो साहेब, जे पार्टिसिपंट्सतून आलं आहे की आम्हाला आमच्या एंटायर जे इनमेट्स आहे त्यांच्या मध्ये आम्ही लक्षण पाहतो की त्यांना ताप आहे की काय, आणि त्यांचा जेव्हा करोना टेस्ट करायचा आहे तर त्याचं प्रक्रिया काय असणार, या गरज आहे काय इनमेट्स आहे, रेसिडेंट्स आहे, त्यांचा करोना टेस्ट करायचा जेव्हा त्यांचा ताप की केव्हा होता? नाही, मी क्वेश्चन व्यवस्थित समजलं नाही. सॉरी, तुमचा आवाज ब्रेक होतोय. सॉरी साहेब. ते प्रश्न असा आहे साहेब की स्टाफ आणि जे मूल आहे शेल्टर होम मध्ये आज आता त्यांना जे आहे ताप आहे की खासी आहे की काय आहे आणि त्यांचा टेस्ट आहे, तर या टेस्ट करायला प्रक्रिया काय आहे आणि आम्ही कुठे करू शकतात हे टेस्ट? जर किंवा कुठल्याही व्यक्तीला कोरोनाचे सिम्पटम्स आलेत, फीवर, कफ, लॉस ऑफ टेस्ट, स्मेल, हे सगळे सिम्पटम्स आलेत तर कोरोनाची टेस्ट करणं गरजेचं आहे. ते टेस्ट तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये करू शकताय. आता गव्हर्नमेंटचे लेटेस्ट गाईडलाईन्स अनुसार तुम्हाला डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शनची पण गरज नाही आहे. तर तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट किंवा लॅबला कॉन्टॅक्ट करून ते तुम्ही तुमच्या घरी येऊन सॅम्पल घेऊन जाणार आहे. नाहीतर हे शेल्टर होम साठी एक नोडल ऑफिसर, प्रत्येक वेळेला एक नोडल ऑफिसर म्हणून अपॉइंट केलेला असतो. तुम्ही त्याला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता आणि तो तुमच्यासाठी टेस्ट अरेंज करेल. त्या नोडल ऑफिसरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती. थँक्यू वाजनी सर. खूपच प्रश्न आहे पण समय पाबंदी आहे आणि अगर तुमचं अनुमती असणार तर साहेब आम्ही ईमेल मध्ये हे सगळं प्रश्न तुम्हाला पाठवणार. येस, नो प्रॉब्लम, डेफिनेटली. थँक्यू सो मच सर. थैंक यू शालिनी मैडम, थैंक यू वाधवानी सर, आपने अपना समय निकाला और सचमुच जो है मानसिक सेहत और शारीरिक सेहत के ऊपर हमको आज ये जो ट्रेनिंग अवेयरनेस किया है, सचमुच हम जानते हैं इससे बहुत फायदा हुआ है हमें भी, और जैसे हम बच्चे और महिलाओं के साथ काम करते हैं उनके लिए भी जब हम उनके साथ काम करते हैं ये सचमुच में फायदा होगा. शोभा शेलार मैम, एक कमेंट भी आया था कि ऐसे सेशंस बहुत ही फायदेमंद है
और आने वाले कुछ दिनों में अगर हम काउंसलिंग और अलग अलग दूसरे ऐसे क्षेत्रों में ऐसे सेशंस रख सकें, तो पार्टिसिपेंट से ये फीडबैक आया है और कमेंट आया है कि ये वो समझते हैं कि ये सारी चीजें बहुत ही फायदेमंद रहेंगी सब पार्टिसिपेंट्स के लिए। करेंगे पक्का। जी मैम, थैंक यू। फिर से मैं एक सूचना देना चाहता हूं कि आपको एक लिंक भेजा गया है सारे पार्टिसिपेंट्स को, कृपया करके वो लिंक को भरिएगा। एक फीडबैक का लिंक है और ये अटेंडेंस का भी लिंक है, ताकि ये मेजर कर सके कि आज आप यहाँ पर पार्टिसिपेट हुए हैं। कृपया करके वो लिंक को जो है क्लिक करके वो लिंक को भरिएगा। ये प्रश्न जो है चैट बॉक्स में बहुत सारे प्रश्न है, पर थोड़े थोड़े रूप में हम जो है इसको ईमेल में करके जो है हमारे रिसोर्स पर्सन्स को भेजेंगे, ताकि और उसका उत्तर सचमुच आपको दिया जाएगा। अगर आप कोई प्रश्न भेज रहे हैं, कृपया करके अपना नाम और संपर्क करने का जो भी नंबर या ईमेल आईडी है वो भी भेजेगा, ताकि हम जान पाए कि अगर उत्तर मिले तो हम किसको भेज सकते हैं ये सारे उत्तर को। इसके साथ जो है मैं एंड करना चाहूंगा और मैं जो हूँ श्रीमती लीला नंदा जी का स्वागत करना चाहूंगा, जो सीनियर जो एसोसिएट है इंटरनेशनल जस्टिस मिशन की और सोशल वर्कर है। कृपया करके मैम, मैं आपका स्वागत करता हूँ वोट ऑफ थैंक्स देने के लिए। मैं नमस्कार करती हूँ सभी लोगों को, उपस्थित सभी लोगों को। इसमें स्पेशल थैंक यू धन्यवाद देना चाहती हूँ हमारी सेलर मैडम, जो कि डिस्ट्रिक्ट ऑफिसर सवोबन की है। उनके रिक्वेस्ट से उन्होंने ये सभी स्टाफ के बारे में सोचा, और कि उनकी स्टाफ जो रोज ट्रैवल करते हैं, कैसे अपने बच्चों को घर को छोड़ के कैसे वो आते हैं और वो कितना कठिनाई से गुजरते हैं, उनके बारे में सोच के उन्होंने आईजीएम को रिक्वेस्ट किया कि ताकि हम ये एक हेल्थ ट्रेनिंग कर सके। इसलिए मैं शोभा मैडम को बहुत धन्यवाद देती हूँ। और मैं डॉक्टर मनीष वाधवानी सर, जो मसीना हॉस्पिटल बाइकला के हैं, उनको भी बहुत धन्यवाद देती हूँ। उन्होंने छोटे छोटे डिटेल्स सब बताया कि हाँ, हम लोग कैसे अपना ध्यान रख सकते, स्टार्टिंग फ्रॉम मतलब ये जो महामारी, ये जो बीमारी हमको कैसे हो सकता है और उसका कैसे प्रिकॉशन लेना है, और उसका जैसे छोटे छोटे चीज हम बाहर जाएंगे, जैसे स्टाफ ट्रैवल करते हैं या हम ट्रैवल करते हैं, तो हमको क्या क्या ध्यान रखना है और हमको छोटे छोटे चीज का ध्यान रखना है। उनके बारे में बहुत सारे महत्वपूर्ण चीज उन्होंने बताया, इसलिए मैं बहुत धन्यवाद देती हूँ। और सर, मैं बहुत धन्यवाद देती हूँ कि आपने हर एक सवाल का, हालांकि सवाल बहुत सारे थे, लेकिन जो भी कुछ सवाल हमने पूछा, आपने उसका जवाब बहुत सरल और सही तरीके से दिया, और इसलिए मैं धन्यवाद देती हूँ। और शालिनी मैडम जो कि स्पेशलिस्ट रिहैबिलिटेशन एंड सोशल सर्विस में वो आईजीएम में काम करते हैं, उनको बहुत धन्यवाद देती हूँ। उन्होंने जो प्रैक्टिकल चीजें बताया है, जैसे हम रोजमर्रा की जिंदगी में ये डे टू डे लाइफ में हमने जैसे स्ट्रेस एक्सपीरियंस करते हैं, और वो स्ट्रेस के जो वजह से हमारा बॉडी को इफेक्ट करता है, और वो बॉडी को इफेक्ट करता है, माइंड को इफेक्ट करता है, उस चीज के बारे में कैसे हमको ध्यान देना है। जैसे एक ये है कि हेल्थ इज वेल्थ, तो हम अपना ध्यान रखेंगे तो हम पूरे परिवार का ध्यान रख सकते हैं, और परिवार का ध्यान रखते हुए हम हमारा कार्य क्षेत्र में भी हम जिसके साथ काम करते हैं उनका भी केयर कर सकते हैं। अपना मेन है, हम अपना खुद का ध्यान रखेंगे। जो छोटे छोटे चीज बताए कि हम एक्सरसाइज करेंगे, हम अच्छा खाना खाएंगे, वो चीजें हम ध्यान रख सकते हैं। और मैं हमारे जो भी पार्टिसिपेंट है, डिस्ट्रिक्ट ऑफिस स्टाफ, शेल्टर होम स्टाफ, आईसीडीएस स्टाफ और सभी एनजीओ जो पार्टिसिपेट किए, मैं सभी लोगों को धन्यवाद देती हूँ कि आप लोग आपका कीमती समय निकाले हैं और ये इसमें पार्टिसिपेट किया, इसलिए धन्यवाद देती हूँ। और मैं आशा करती हूँ कि आज आप लोगों ने बहुत कुछ सीखा, बहुत कुछ सुना, जो कि आपके इसमें आप मदद हो सकता है आपको, इसलिए मैं सबको धन्यवाद देती हूँ। और मेरे सहकर्मी आईजीएम कलीग जो भी है, उनको सभी को मैं धन्यवाद देती हूँ आज के ये सेशन के लिए।
मैं काइल सर को मैं ये करती हूँ, वो समाप्त। धन्यवाद लीला जी।